राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्या संपणार। विदर्भातील मुद्द्यांवर 2 दिवस चर्चेची विरोधी पक्षांची मागणी फेटाळली। बहुमताच्या आधारावर अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। विरोधी पक्षातील नेत्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। विरोधी पक्षातील आमदारांना पुरवणी मागण्यांमध्ये निधी उपलब्ध करून दिला नसल्याची पत्रात खंत। मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशन हा आशेचा किरण। फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। राज्य सरकारनं दिलेली फेब्रुवारीची डेडलाईन मान्य नाही। 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर मनोज जरांगे ठाम। निर्णय न झाल्यास आंदोलन करणार, जरांगेंचा इशारा। बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंची इशारा सभा। जरांगेंच्या सभेची जय्यत तयारी सुरू। सभेच्या बंदोबस्तासाठी सर्व पोलीस दल आणि एसआरपीएफच्या तुकड्या मागवण्यात येणार। संसदेमध्ये एवढे खासदार निलंबित होणार असतील तर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज चालणार कसं? छत्रपती संभाजीराजेंचा सवाल। तसंच जातनिहाय जनगणना करण्याची संभाजीराजेंची मागणी। जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, माजी मंत्री एकनाथ खडसेंची भूमिका। जातनिहाय जनगणना झाल्यानंतर कोणत्या समाजाचे किती लोक हे कळेल, खडसेंचं वक्तव्य। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, तुमच्या पक्षाचा छोटासा शिवसैनिक नाही आहेत। संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना टोला विचार करून विधानं करायला हवीत। शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना सल्ला। उद्धव ठाकरेंनी अनेक प्रकल्पांमध्ये सेटलमेंट केली का? संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर काल केलेल्या टीकेला प्रत्युत्तर। राज ठाकरेंनी धारावी झोपडपट्टीवासियांबद्दल खोटा पुळका दाखवू नये। राज ठाकरेंना झोपडपट्टीवासियांबद्दल किती आपुलकी आहे हे जनतेला माहिती आहे, सचिन खरात यांची टीका। देवयानी फरांदेंनी सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मांडला। ड्रग्ज प्रकरणी अंधारे मला बदनाम करतात, फरांदेंचा आरोप। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी फरांदेंना कागदपत्र सादर करण्याची केली विनंती। 2024 साली अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं हा आमचा संकल्प। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य। आरोपी अश्वजीत गायकवाडचे वडील मोठ्या पदावर कार्यरत म्हणून त्याला लवकर जामीन मिळाला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप। तसंच आरोपींवर साधे गुन्हे दाखल, दानवेंचं वक्तव्य। रविकांत तुपकरांचा विधानभवनावरती हल्लाबोल मोर्चा। कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळण्याची मागणी। पोलिसांनी मोर्चा अडवून रविकांत तुपकरांना घेतलं ताब्यात। राज्य सरकार सत्तेच्या मस्तीत मशगूल। अधिवेशन फक्त हुरडा पार्ट्या करण्यासाठी होत आहे का? रविकांत तुपकरांचा सवाल। मुंबईमधल्या 141 गृह प्रकल्पांची नोंदणी रद्द होणार। घरांची नोंदणी, आलेली रक्कम, झालेला खर्च आणि इमारत आराखड्यात बदल झाला का या माहितीचा तपशील न देणाऱ्या बिल्डरांना महारेराचा दणका। 141 गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणीच रद्द होणार। येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतर। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा। अंतिम निर्णय लवकरच। मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती सूचना। नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करणार। विज्ञान, कला आणि वाणिज्य विभागात समावेश करण्याबाबत विचार सुरू। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधिमंडळात माहिती। जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा त्वचारोग विभागाच्या प्रमुखांविरोधात आंदोलनाचा पवित्रा। त्वचारोग विभागाच्या प्रमुखांकडून छळ आणि धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप। त्वचारोग विभाग प्रमुखांना हटवण्याची मागणी। 21 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा। मुंबईमधल्या कोस्टल रोडच्या कामासाठी वरळी सी फेसवरील एक मार्गिका बंद। 5 महिन्यांसाठी मार्गिका बंद राहणार असल्याची माहिती। मेट्रो 3 प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांचं त्याच जागेवर पुनर्रोपण शक्य नाही। केवळ 40% झाडांचंच पुनर्रोपण शक्य होणार असल्याची MRCLची माहिती। MMRCLच्या माहितीवरती कोर्ट समितीची नाराजी। पुण्यामधील शिवाजीनगर आगारामधून सुटणाऱ्या काही शिवाई बसेस स्वारगेट आगारातून सोडण्यास सुरुवात। त्यामुळे स्वारगेटवरून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा।
पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री ते उद्या पहाटेपर्यंत ब्लॉक. अप डाऊन हार्बरसह अप डाऊन धीम्या जलद मार्ग आणि 5व्या 6व्या मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार. ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या रद्द. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या वंदे भारतसह अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांचं आरक्षण हाऊसफुल. गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेची पनवेल ते मडगाव दरम्यान 14 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा. त्यांनाही मोठा प्रतिसाद. मुंबईकरांना बेकायदा होर्डिंग्स पासून वाचवता येत नसेल तर पोलीस आणि पालिका प्रशासन काय करतंय? मुंबई हायकोर्टाचा सवाल. राज्यभरातील पालिका प्रशासन बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई करण्यात अपयशी. आयटीसी कंपनीकडून 5 प्रकारची चॉकलेट्स बाजारात. त्यामध्ये तिखट, आंबट आणि तुरट चवीच्या चॉकलेट्सचा समावेश. नाताळच्या पार्श्वभूमीवर ही चॉकलेट्स बाजारात आणल्याची माहिती. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच सहभागी करणार. 2 जानेवारी 2011 नंतरच्या पोलीस कुटुंबियांना घरं मिळणार नाहीत. पोलीस कुटुंबीय संतप्त. MMRDAतील रस्त्यांच्या कामामध्ये 600 कोटींचा घोटाळा. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप. या प्रकरणी तक्रार दिल्याचीही दानवेंची माहिती. खड्डेमुक्त रस्त्यांबाबतच्या आदेशाकडे BMC आणि MMRDA सह नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचंही दुर्लक्ष. उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालात दावा. कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गाच्या कामामध्ये चुकीच्या पद्धतीनं वृक्ष लागवड. ABP माझाच्या बातमीची NHAIनं घेतली दखल. संबंधित कंत्राटदाराला NHAI कडून कारणे दाखवा नोटीस. मुंबईमध्ये काल 13 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. 1 रुग्ण उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 19 वर. नाशिकमध्ये झिका व्हायरसच्या धोक्यात वाढ. नाशिकमधल्या 26 वर्षांच्या तरुणाला झिकाची लागण. आरोग्य यंत्रणा सतर्क. रत्नागिरीच्या खेडमध्ये लंपी बाधित गुरं मोकाट. लंपी झालेल्या गुरांची संबंधित मुख्याधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा ही गुरं त्यांच्या कार्यालयामध्ये बांधण्यात येतील. मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकरांचा इशारा. मुंबईमध्ये आलिशान कार चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींकडून 1.5 कोटींची 5 वाहनं जप्त. वेगवेगळ्या राज्यांमधून गाड्या चोरल्याची दिंडोशी पोलिसांची माहिती. उल्हासनगरमध्ये कारचा भीषण अपघात. 3 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी. मद्यधुंद चालकाला पोलिसांकडून अटक. कर्जबाजारी झालेले हिंगोलीमधील शेतकरी अवयव विक्री करण्यासाठी नागपुरात शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये ओबीसी समाजाचा एल्गार. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी मोर्चा. भंडारा जिल्ह्यामधील शालेय विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्मरणपत्र. ओबीसी विद्यार्थी गृहाची केली मागणी. सरकारनं 72 ओबीसी वसतिगृह आणि 21,600 विद्यार्थ्यांच्या आधार योजनेसाठी निधी देण्याची केली होती घोषणा. कांदा निर्यात बंदीनंतर शेतकऱ्यांना 200 कोटींचा फटका. निर्यात बंदीनंतर कांदा भावात घसरण. व्यापारी आणि बाजार समितीचंही मोठं नुकसान. कांदा निर्यात बंदी उठवावी, व्यापारी, बाजार समिती आणि शेतकऱ्यांची मागणी. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 6,630 शेतकऱ्यांकडून 13,41,531 क्विंटल धानाची खरेदी. सुकाराची 55,41,00,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर थेट गुन्हे दाखल होणार. पोलिसांकडून बेशिस्त रिक्षा चालकांना कारवाईचा इशारा.
बालविवाह थांबवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील विविध भागात जनजागृती रॅलीचं आयोजन. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दाखवला हिरवा झेंडा. वर्ल्ड विजनचे व्यवस्थापक जितेंद्र गोरेंची प्रमुख उपस्थिती. अकोला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न. सभेमध्ये 29 विविध विषयांवर चर्चा. काही शाळा आणि ग्रामपंचायतीच्या शिकस्त झालेल्या इमारती पाडण्याला दिली मंजुरी. केंद्र सरकारच्या संकल्प विकसित भारत रथयात्रेला बीड जिल्ह्यातून मोठा विरोध. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून रथयात्रेला मराठा समाजाकडून विरोध. अहमदनगरमध्ये निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न. आंदोलकांना रोखल्यानंतर कालव्याजवळ आंदोलकांचा ठिय्या. कालव्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याची आंदोलकांची मागणी. सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामसेवकांच्या संपाचा आज दुसरा दिवस. विविध मागण्यांसाठी 3 दिवसीय संप. बीड जिल्ह्यामधील 1033 ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, कर्मचारी आणि संगणक चालक संपात सहभागी. पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमधील अनेक कामांचा खोळंबा. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं गेल्या 8 दिवसांपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण. उपोषणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं ठाकरे गट आक्रमक. आदिवासी परंपरेप्रमाणे अंत्यविधीसाठी वाजवण्यात येणारं तूर वाद्य वाजवत आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.